कशासाठी एवढ्या चपला? मला आवडतात चपला म्हणून, पण आय एम सॉरी, मी इथे कबूल करते आज की मी शपथ नाही घेत, पण मी प्रयत्न करीन की मी कमी चपलांची खरेदी करेन. सगळ्या वस्तू बाहेर घेतो. चप्पल? अरे ते त्यांची चप्पल फेकली तिने. त्यांची स्वतःची होती ती, सेटिंग वाल्यांची नाही. जाम एनर्जी तुला पण फेकेन. मागे होता. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तुम्हाला फक्त चप्पल दिसतात? चप्पल दिसतात. आज मी त्या सत्य घटना सांगणार आहे. त्याच्या मागे एक मोठी स्टोरी आहे. नाही 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 श्रेया, तू मला अडवायचं नाही. मला कुणी अडवायचं नाही. प्लीज प्लीज मला अडवायचं नाही. नाही मला अडवायचं नाही. मी सांगणार मला अडवायचं नाही. कोणी अडवत नाही, कोणाला पडलेलं नाही. तर लोकांना वेळ झाली तरी मी सिन्सिअर आहे. मला दिलेले वाक्य पूर्ण करणार. मग बसा. मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. थोडा स्पीड लावतो, चालेल का? नको ती चप्पल मला पडली. काय सांगू दोस्तांनो, तर हिची अवस्था काय काय ती बिचारी. मला सांगा तुम्ही रसिक हो, या चला हवा येऊ मध्ये स्त्रियांचे रोल कोण करतात? सागर, कुशल, भाऊ. आणि ह्या बापडीला बिचारीला छोटे छोट्या भूमिका, छोटे छोटे रोल. अरे एवढ्या छोट्या रोल मध्ये घर भागणार आहे का तिचं? रोल मध्ये म्हणजे भूमिका रे, भागणार आहे का सांग? घर चालणार आहे का तिचं? म्हणून ती चपलांचा दुकान करते, चपलांचा व्यवसाय करतात. तुम्ही काय म्हणता? खरंय. तिच्या घरात चपला आहे? नाही. माझी ही मैत्रीण, आईच्या गावात माझी ही मैत्रीण चपलांच्या दुकानात राहते आणि चपला विकते. चपला विकते. चपला विकते. आणि माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्याकडे प्रूफ आहे. माझ्याकडे फोटो आहे. हा बघा लोक, हो फोटो. काय? बघा 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 बघा. दाखवा आम्हाला. बघा बघा. नाही जज मी आहे ना. मला दाखव बघू. मला दाखव. बघा बघा. आता हिची एनर्जी आहे. चालू द्या. तू खरं सांगतो? मला विचार. हो दिसलं मला. खरंच खरंच त्यांचं चपलांचं दुकान आहे. हो मी तुम्हाला सांगते. हे बघा, हे बघा, हे माझ्या चपला या या तुमच्याचकडनं घेतला. हो बघा, याचा सोल निघाले बघा. नहीं, मेरे पैसे वापस करो, नहीं तो ये सोल मुझे चिटका के दो. चिटका के दो. ये देखो, ये ऐसा. काय म्हणता तुम्ही? गप्पा बसा असं म्हणतोय मी. गप्पा बसा. काय चाललंय? ह्याला आवरता येत नाही. तुम्ही आवरत नाहीये. काय चाललंय? अरे कोण त्याचं काय आहे? आता या पुढे चपलांविषयी एक शब्द तरी तिला याद राखा प्रत्येक जण. पण धांगड धिंगा धांगड धिंगा. हे बघा, स्किट पूर्णच होत नाहीये. आमची रिहर्सल झाली, तू नव्हता. प्रत्येक वेळेला रिहर्सलला नव्हतो. रिहर्सलला नव्हतो. हॅलो, तुला चपला घ्यायच्या होत्या ना? तो काय 8 नंबर आयला वाढला नंबर. 8 नंबरच्या आहेत ना? हा. आणि मला हा मी ते सांगतो ना. आणि स्पायडरमॅनच्या हव्यात बरं का? कोणासाठी? मुलासाठी? नाही, माझ्यासाठी. मला जाम आवडतो. असं का? गॅस गॅस गॅस. आता घरी आहे. काय आहे? माझ्या घरी खूप आहेत जोडे, खूप आहेत. वाडकर, लोकांनी मारलेले जपून ठेवत नाही. कुठल्या तरी मंदिरातले जोडे एकत्र करून माझ्याकडे खूप आहेत असं नाही सांगत. आपल्या पुढचा आरोपी
तर बाई पुढचा आरोपी आहे भारत गणेशपुरे. त्यांच्यावरचा आरोप सांगा. भारत गणेशपुरे यांच्यावर आरोप आहे की ते गाणं गातात आणि सामाजिक शांतीचा भंग करतात. टिंग टॉंग. दार उघड आणि तशीच बाहेर जा. का आवाज करते ही मुलगीचा टिंग टॉंग का? तर भारत गणेशपुरे तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप झालेला आहे. तुम्ही गाणी गाता. एवढंच नाही तर काही वेळापूर्वी तुम्ही महेश काळेला सांगत होतात आलाप कसा घ्यायचा. तुमच्यावरती अत्यंत गंभीर आरोप आहे आणि तुमच्या चुका तुम्हाला दाखवल्या तर तुम्ही कलाकारांना बाटल्या फेकून मारता. हे खरं आहे. उत्तर द्या भारत गणेशपुरे. नाही सर, मी काही गाणं वगैरे गात नाही. पण हे सगळे लोक, ही सगळ्यात बदमाश मुलगी आहे आमच्या इथली. हा तो सागर कारंडे आणि ह्याच्या मागे भाऊ कदम असतो. तो बरोबर अशी काडी लावून देतो. मी गाणं बिणं गात नाही. चंदू सर मला आम्ही एक सिरियल करत होतो मागे, तेव्हा कोरसमध्ये पण गाऊ देत नव्हते. म्हणजे सगळ्यात शेवटी असं गाणं वाजन काय असेल ते मी आता म्हणून दाखवत नाही तुम्हाला. वेगवेगळे गाणं असायचे तर मी आपलं भारत्या गाऊ नकोस. नुसतं तोंड हलव, गाऊ नकोस. असं होतं. मी काय करणार आहे गाणं? आज काही खरं नाही रे. अरे तुम्ही काय आरोप लावता त्या माणसावर? हा, काय आरोप लावता? सामाजिक शांततेचा भंग करता. मला सांगा, डास नाही गुणगुणत, करत नाही सामाजिक शांततेचा भंग. मग आपण त्यांना काय गप्प बसायला सांगतो का गप्प बसायला? आपण काय करतो? कॉईल लावतो, गप्प बसतो. तुमचं काय म्हणणं आहे? हे काय लागलं तर आपण कॉईल लावायची? हे मला काय माहित नाही, मी फक्त सल्ला दिला लावायची. अरे तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? अरे बाजूने नाही वेड्या, कॉन्फिडंट वाढला तर पिक्चर मध्ये गाईल आणि आपल्याला प्लेबॅक असेल. बरं याची गाणी सगळी बे के बे, बे दुनी चार, बे त्रिक सहा, सगळं बेचं पाड आहे ना. घेई बे छंद बे मकरंद बे, घेई बे. आणि त्यात बघितलं ना सगळे आला घेतो तो काय म्हणजे काय. भारत गणेशपुरे एका गाण्याचा छोटासा मुखडा गाऊन दाखवावाच लागेल. दोन वेळी दोनदा चुकलो सर. अप्रतिम अप्रतिम. या गाण्यासाठी तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात. गाता आता गप्पा बसा. तुम्ही काय आग्रह करताय? हे कमी आहे. पुढचा आरोपी आहे सागर कारंडे. बाई आरोप सांगा. सागर कारंडे यांच्यावर आरोप आहे की ते मुलीसाठी आणलेले खेळणे स्वतःच खेळतात आणि मुलगी रडते. टिंग टॉंग. आता घंटा पोचतो मी. कारंडे बाहेर कोण आहे? अत्यंत गंभीर असा आरोप आहे तुमच्यावर. हा, अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही मोठ्या मोठ्या महागड्या व्हिडिओ गेम्स आणता, स्वतः करता आणि स्वतः खेळत बसता. तुमची मुलगी रडून भेकून तुमच्या मागे लागली असते, तिला तुम्ही व्हिडिओ गेम्स खेळायला देत नाही. कार्टूनचे चॅनल सुद्धा तुम्ही स्वतः बघत बसता. काय हे कारंडे? नाही, पहिली गोष्ट तो गेम जो आणलेला आहे तो मी माझ्यासाठी आणलेला आहे, मुलीसाठी नाही आणला. ती अजून लहान आहे. बरं, ती खेळायला मागते माझ्याकडे, पण तिला खेळताच येत नाही. जोपर्यंत तिला खेळता येत नाही मी देऊ शकत नाही, आणि दिलं नाही तर खेळता येणार नाही असं पण आहे. प्रश्न नाही, पण मला खूप आवडतं, मी नाही शेअर करू शकत ते. दिवसभर कुशल बद्रिया तुमच्या बरोबर असतो, वेगळे कार्टून चॅनल बघायची गरज दे उत्तर. ऑब्जेक्शन माहिती. मला सांगा, तुम्हाला लहान म्हणून त्रास द्यायला लागलं काम करत असताना, तेव्हा तुम्ही काय करता? काय नाही, मी सांगतो बाबा रे तिकडे जाऊन खेळ,
किंवा मग काहीतरी त्याला खेळणं देतो आणि सांगतो जा बाबा जा तिकडे जाऊन खेळ, मला त्रास देऊ नकोस. सेम पिंच. अरे अरे बा पिंक होतो दाबलं की हवं. काय बोलतो काय चाललंय हे? मगापासनं एक सुरीच आहेस तू. चला चला. नाही चला चला नाही. तो बायकोला मग स्वयंपाक मदत करतो स्वयंपाकात. तेव्हा 4 लोक 4 दिवस हॉस्पिटलमध्ये गेली. बायको काय बोलली गपचूप गेम खेळ. पोरीचा अभ्यास हा घेत नाही. का? पोरीला अभ्यासात शिकवायला गेला. दुसऱ्या दिवशी पोरगी शाळेत बोलते बाई वाड्यावर चला. तुमचा प्रॉब्लेम काय? तर पुढचा आरोप आहे फायनल आरोप डॉक्टर साबळ्यांवरती. बाई आरोप सांगा. निलेश साबळे यांच्यावर आरोप आहे की ते लोकांचे फोन उचलत नाही. लोक दिवसभर फोन करत राहतात आणि ते फोन उचलत नाही. टिंग टॉंग. एक्साइट झाली. पाहिलं का कोण कोण आलंय? चला हवा येऊ द्याची लोक. नाही नाही त्यांना नेहमी पाहिलं का कोण आलंय? त्यांना नेहमीच बघते ना. कोण आलं पहा. अय्या भालचंद्र कदम. भालचंद्र कदम आलंय. भालचंद्र. मी ह्याला कधीच भाऊ म्हणत नाही. विचारा का? का? ज्याच्यावर जीव जडलाय त्याला भाऊ म्हणू नये. भालचंद्र कदम यांच्याकडे काम करत होते आधी. काय? हो काम करत होते यांच्याकडे, पण मला काम सोडावं लागलं. रात्रभर झोपूच द्यायचे नाहीत. एवढे घोरतात की रात्रभर झोपच लागायची नाही. यांच्या घोरण्यामुळे यांची मुलं उठायची. आई डायनोसर आला, आई डायनोसर आला. एवढे घोरतात माहिती. आणि ना ह्यांच्याकडे काम केलं ना की कुशल बद्रिकेकडे काम करावंच लागतं. दोघं एकत्र गाडीने जातात येतात. एक गाडी शेअर करतात. मग यांना कधी कधी कुशलला 500 रुपये द्यायचे असतात. मग मला सांगतात 500 रुपयाच्या ऐवजी त्यांच्याकडे जाऊन भांडी घासून ये. असं काम करून घेतात. म्हणजे स्वतःच यांच्याकडनं काम करून घेतात. कुशू खुशू कुशू हाय हाय कुशू हाय. कुशू कुशू का माझं कुशू 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 होता है. कुशू कुशू होता है. हा कुशू आहे ना कुशू. तुम्हाला वाटतं खूप एनर्जी आहे, खूप डेअरिंग आहे. घाबरट आहे एक नंबरचा. तुम्हाला माहिती आहे का रोज रात्री घरामध्ये भूताचे पिक्चर बघत असतो. रोज भूताचे पिक्चर बघतो आणि झी मराठीवाल्यांना सांगतो रात्रीचं खेळ चालीमध्ये हे करा आणि ते करा. म्हणजे माझ्याकडे टॅलेंट आहे. मी सांगतो तो करा म्हणतो सतत. काही टॅलेंट वगैरे नाही. भूताचा पिक्चर संपला की टॉयलेटमध्ये जायला घाबरत असतो. कसलं टॅलेंट आलं. सतत सेटवर येऊन ना हा सतत सेटवर येऊन मुलाचे उघडे फोटो दाखवतो. सतत हा माझा सलमान पहा, हा माझा सलमान पहा. सतत फोटो दाखवत असतो. अरे मुलगा उघडा राहणार नाही तर काय. तू आधी कपडे घेऊन दे ना त्याला. तू कपडे घेऊन देत नाहीस म्हणून मुलगा उघडा आहे माहितीये. हाय श्रेया. हाय. ही श्रेया आहे ना श्रेया मला खरंच हिचं कौतुक वाटतं. का हो? हिच्याकडचं काम मी सोडलं पण मला ना ही खरंच खूप आवडते. का? हिला स्वच्छतेची इतकी आवड आहे ना. स्वच्छता मी ना स्वच्छता म्हणत नाही. लिपस्टिक जातं ना. स्वच्छतेची हिला खूप आवड आहे. इतकी आवड आहे ना किचन खराब होईल म्हणून किचन मध्ये पण जात नाही. इतकी स्वच्छतेची आवड आहे. नाही पण श्रेया एकदा गेली होतीस ना तू किचन मध्ये. मला आठवतं एकदाही गेली होती किचन मध्ये. विचारा का? का हो? लिपस्टिक घरंगळत गेलो होता. ते आणायला गेली होती. गेली होतीस ना. आणि हा भारत माझा भारू माझा रतू माझा गणू माझा नाशू पुरे. भारत आहे ना भारत. मला ना भारतचं खरंच खूप कौतुक वाटतं. कारण काय करतो माहितीये ना त्याला तब्येतीची खूप काळजी घ्यायची सवय आहे. सतत सेटवरती बरं का सतत थर्मासमध्ये गरम पाणी पित असतो. हो की नाही भारत? हो की नाही? सतत पित असतो की नाही गरम पाणी. मग रात्री का बर्फ टाकून पितोस रे.
रात्रीचं काय रात्री जरा थोडस टेम्परेचर जरा कमी होतं ना, त्याच्यामुळे आपण म्हणून मग मेंटेन. मला वाटलंच होतं पण ना भारतचं कसं आहे माहितीये ना, भारत आहे ना, भारत त्याची आणि या सागऱ्याची एवढी जोडी आहे ना, या दोघांना एकमेकांशिवाय करमतच नाही हो. काय सांगता? बिलकुल करमत नाही. आता हा सागऱ्या आहे ना, सागऱ्या ह्याच्याकडे पण मी काम करत होते, पण व्हायचं काय, एकाच पगारात 2-2 काम. हा म्हणजे काय व्हायचं, सागरकडे काम करायला गेलं ना की भारतचं पण काम करायला लागायचं. बरं ह्याच्याकडे काम करायला गेलं की ह्याच्या बायकोच्या साड्या धुवा, इस्त्री करा, मग ह्याच्या साड्या धुवा, इस्त्री करा. बाईचा गेटअप करायची केवढी आवड आहे. हो हो. साडी नेसून घरामध्ये गाणं म्हणत फिरत असतो सारं असतोच की नाही, खरं सांग. हो हो हो. आणि ह्याच्याकडे पण हाच प्रॉब्लेम आहे. ह्याला विचारलं ना कोणी, शूटिंगला येतोस का, म्हणतो आधी भारतला विचारा. विचारलं की म्हणतात ह्याला विचारा. असं दोघांचं आहे गॅटमॅट, खूप गॅटमॅट. ह्यांच्या बायकांना पण आता ह्यांचा संशय यायला लागलाय. फक्त हसू नका, तुमचं सांगू का, तुमच्याकडचं काम का सोडलं सांगू का? नका सांगू. सांगणारच. डॉक्टरांचं कसं आहे माहितीये ना, कसं ह्यांच्याकडे कधी कोणी पेशंट आला ना तपासून घ्यायला की हे पहिले मित्राला फोन करतात, ह्याला मलेरिया झालाय, कुठची गोळी द्यायची. तू सांग ना. अरे नाही, त्यावेळी ना मी तिथे लेक्चरला नव्हतो ना, त्यामुळे मला माहित नाही. मला अमुक झालंय, काय करायचं, मित्राला फोन करून विचारतात. पण डॉक्टर खेळायची जाम हौस आहे. मला पण विचारत होते एकदा डॉक्टर खेळणार नाही. आणि ह्यांचं आणखीन एक आहे काय, ह्यांना ना म्हणजे वेळेच्या बाबतीत इतके पर्टिक्युलर आहेत ना, तब्येतीची काळजी स्वतः घेत असतात. गुड. 7 वाजता शार्प झोपतात. काय सांगताय? सकाळचे 7 असतात ना तेव्हा शार्प झोपतात. आणि 2 वाजता उठतात, हो की नाही, दुपारचे 2 वाजता उठतात. असं यांचं काम चालत असतं. म्हणून यांच्याकडचं काम सोडलं मी. पण ह्या सगळ्यांचं खरंच कौतुक आहे. हा कुछ कुछ होता है. काय होतं, मला जरा नाचायचंय. पाहुणे पहा कोण कोण आले, त्यांच्याशी छान बोलायचं, गप्पा मारायच्या. ना ओळखतो मी. हा ना, वा वा. हो काका, तुम्ही दहीहंडीला नाचता ना? ते सगळ्या सणांमध्ये नाचतात. आणि नाचतात ते गाणं लागतं ना, शोर मच गया शोर दे. बघितलं शत्रुघ्न सिन्हा साहेब. सर ते एक अरे शत्रुघ्न सिन्हा नाहीये. अशोक खांडेसर आहे. सर एकदा बोला. खामोश जाऊ दे आता. खरंच शत्रुघ्न सिन्हा नाहीत यार. मामा कधी कधी खरं बोलतो ना. अशोक खांडेसर आलेले आहेत. अरे हा, बरोबर. कोण? अशोक आंबे. बरोबर. अशोक आंबे सगळ्यांना वाटतात ते, पण अशोक खांडे असं आडनाव. अच्छा, ओके. हे बघ. कोण रे? हे बघ. काय रे? ओळखतो काय? मी सेम आरसा बघ. सनी देओल. सनी देओल कसे असू शकतात ते? अरे बाबा, सनी देओल यांचा फोटो पण आहे तसा. कुठे फोटो? या बघ. सर मी बघितलं थिएटरला. काय बोलतायत ते? पिक्चरला गेलो होतो मी. कुठला पिक्चर आहे? कुठला? गटारी एक प्रेम कथा. गदर
एक प्रेम कथा. आई शपथ म्हणजे खरंच सगळी देवल आहे. आई शपथ ते बोला ना. ओय कात्या. ओय कात्या. कात्या का त्या गोष्टी विचारताय मला? ओय कात्या. ओय कात्या. आई शपथ सेम नंदी शुमप यार. जबरी आई शपथ यांना ओळखतो मी. कोण? हे मध्ये आहेत ते. कोण? ओम प्रकाश. मला मागे भेटले होते आत्ता. मी त्यांना विचारलं काका कसे आहात तर मला म्हणलं मी मस्त आहे जयरामजी. तू कसा आहेस? त्यांनी मला खूप मारलं मागे. मी त्यांना असंच उत्तर दिलं मी बरा आहे. नमस्कार सर. मी पत्रकार आहे. असं काय आलाय मग गुंडाळून सगळं? ते पावसात भिजले मी. पावसात भिजलाय तुम्ही? पेपर वाळलाय का तो पण भिजलाय? नाही सर तो ह्याच्यानंतर मी छापायला टाकणार सर. अच्छा अच्छा. तर सर माझा प्रश्न देवदत्त नागे सरांना आहे. सर आज तुमची सगळी टीम इथं आली. मला खूप आनंद झाला. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि मला विचारायचंय की पण तुम्ही तुमची लेखिका का नाही आणली? तुमच्या सिरियलची जी लेखिका आहे ती का नाही आणली? म्हणजे लोकांना बघायला मिळालं असतं, बाकी काही नाही. आपल्या सिरियलला 2 उत्कृष्ट असे लेखक आहेत. एक म्हणजे श्री संतोष आयाचित सर आणि दुसरे म्हणजे श्री आशुतोष पराणकर सर. नाही सर एक लेखिका पण आहे सर. तुम्ही नेहमी सांगता सर. नाव मला कळेल त्यांचं आपल्याकडून. हो विधी. सर तुम्ही नेहमी म्हणता की नाही हे सगळं विधी लिखित आहे, विधी लिखित आहे. तुमचा प्रश्न खरंच खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. नाही सर पण उत्तर तुम्ही स्वतः देणार की विधी लिखित असेल तरच देणार? प्रश्न तुम्हाला मौखिक हवाय का लिखित हवाय? मौखिक हवाय, लिखित हवाय का बौखिक हवाय? ते पण देऊ शकतो. थँक्यू सर उत्तर मिळालं मला. आजी फार लांबून आहे. पत्रकारांवरती हल्ला. डॉक्टर खरं तर आम्हालाही तुझ्याबद्दल काहीतरी बोलायचंय. हा शो आमच्या आयुष्यातलं एक वेगळं वळण ठरलंय आणि आज आम्ही साकारलेली पात्र जर घराघरात पोहोचली आहेत तर त्याचं सगळं श्रेय तुला जातं. मलाही बोलायचंय. कमीत कमी वाक्यात आपलं काम कसं चोख वटवायचं हे तुझ्याच लेखणीतून मला उमगले. मी काय बोलणार, म्हणजे जितका अभिमान मला विदर्भाचा आहे तितकाच या शोचा पण आहे. आणि आमच्या सगळ्यांतर्फे डॉक्टर तुला सलाम. आजवर न पाहिलेले यश आम्ही अनुभवतोय. त्यामागे आमच्या कष्टांइतकीच तुझ्या लिखाणाची जादू आहे. डॉक्टर खरं सांगू एक लेखक दिग्दर्शक म्हणून कलाकाराला जे स्वातंत्र्य हवं असतं भूमिका साकारण्यासाठी आणि ते तू आम्हाला देतोस म्हणून आम्हाला ते सहजरित्या प्रेक्षकांसमोर सादर करणं सोपं जातं. आणि हे स्वातंत्र्य नसतं तर कुठेतरी जकडलो गेलो असतो आणि मग ते फ्रीली काम करता आलं नसतं. पण ते तू करत नाहीस आणि ते आम्हा सगळ्यांना तू फ्री सोडलंस त्यामुळे ते शक्य झालं. तर या कार्यक्रमाचे 200 भाग पूर्ण झालेले आहेत आणि यात मोठा सहभाग आहे तो कार्यक्रमातल्या पडद्यामागच्या भव्य टीमचा. त्यांनाही या मंचावर आता आपण आमंत्रित करणार आहोत, पण वाजत गाजत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या मराठमोळ्या क्रिकेटरचं. प्रवीण आमरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्याबरोबर तुम्ही बसा. खरं सांगू तुम्हाला आज म्हणजे मला यकीनच नाही होऊन राहिलं सर.
का साक्षात जाकी श्राफ आपल्या थोकरटवाडीत आले, म्हणजे अशोक सराफ यांचे मोठे बंधू सराफ या ठिकाणी आलेले आहेत. अशोक सराफ त्यांचे मोठे बंधू आहे. अहो तुम्ही ना जरा शिक्षण जरा घ्या. बराबर है बिड़ू, सबका बड़ा भाई है. बरोबर बोललो आहे ना. बरोबर, यांना माहित नाही. यांना माहिती नाही. यांना माझं चुकलं. अशोक सराफ जाकी सराफ हे सराफाचे व्यापारी इस्माईल सराफ बरोबर. फार बरं वाटलं सर तुम्ही आज या ठिकाणी आले. सरांची खासियत सांगतो मी तुम्हाला, पहिल्याच सिनेमात हिरो होणार आहे, म्हणजे हिरो नावाचा सिनेमा केला सर तुम्ही. आम्ही लहानपणी बघितला, तो फार बरं वाटलं. पण ते एक प्रश्न मला तेव्हापासून विचारायचा होता तुम्हाला. त्याची जी बासरी वाजवली ते टॉन मस्त, ते म्हणजे मला वाजवता येत नाही सर तशी बासरी, पण ती जी बासरी तुम्ही वाजवली ती तुम्ही ॲक्च्युअलमध्ये वाजवली का सर त्या ठिकाणी? पहले तो क्या लफड़ा था कि 15 दिन के अंदर बांसुरी सीखने को बोला. अच्छा. हाँ. आणि हरिप्रसाद चौरसिया को जाके देखो और बांसुरी बजाने को सीखो. हाँ. समझ गया ना? तो आपने सीखा मतलब ये मतलब क्या सीखा? हाँ. सर से बजाने को सीखा. कैसा बजाने को मैंने सर से ये पकड़ा. हाँ. पहला तो लेफ्टी है. हाँ. और उसके बाद में एक मिनट सर, उतना कष्ट मत लो. बोल रुक जाओ. हाँ, एक मिनट कष्ट मत लो ना आप. 2 मिनट दे बांसुरी दे. सगळी तयारी करून ठेवली त्यांनी. तुम बहुत एडजस्टमेंट वाले एक्टर हो सर. ये भी एडजस्टमेंट है. ये सामने खड्डा है, उसका साइड में होना चाहिए. हाँ, ये पण एडजस्टमेंट है. खरं आहे. एक मिनट. हाँ. हो. सर से बजाओ, समझ गया. आइडिया करके रखा था सर. बोलना नहीं किसको. बोल के रखा था. बोल के वाट नहीं लगाना. वाह, लेकिन सर आ गए. जोरदार तालियां सर के लिए. थँक्यू सर. तुम्ही किती जबरदस्त वाजवलंय सर. सर तुम्ही एवढे मोठे माणूस झालात, पण सर तुमच्यावरती दूधवाल्याचं उदार आहे सर, तेवढं फेडून टाकलं असतं तर बरं झालं असतं. एवढं आपलं सजेशन आहे. कितना बचेला है? नाही, मी पेपरात वाचलं होतं, दूधवाल्याने जाहिरात दिली होती, यांचा फोटो लावला होता आणि खाली लिहिलं होतं दूध का कर्ज. उपकार दुधाचे. मराठी उपकार दुधाचे. उपकार दुधाचे बरोबर आहे. हा सर. ते पिक्चर होतं पिक्चर. पर काय हरकत नाही, बरोबर बोलला डार्लिंग. पण जो भी बचेगा दे देना किधर? सिग्नल के बच्चे को. पक्का सर. नक्की दे. हाँ सर. वो कर्ज रहेगा जिंदगी भर. हाँ तुम्ही सर नमस्कार. सर मला तुम्हाला मी गृहिणी आहे सर, म्हणजे मी सरपंच पण आहे आणि गृहिणी पण. तर मला एक गोष्ट कानावर आली सर, की तुम्ही स्वयंपाक चांगला करता आणि स्पेशल त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत. खरं आहे का सर? हा, वांग्याचं भरीत बरोबर आहे. बाय तुला येतं काय? सुपरस्टार. कसं करायचं? सांगा ना, सांगा. आणलंयस का? नाही, मी नाही सांगणार. नंतर थोडं चाललं. पण नक्की घेऊन ये, मी पॅक करून घेऊन जाणार आज. बस ना डुचके किती विचार. हॅलो. सारखं काय विचारतो त्यांना प्रश्न. आता गप्प असशील का? पाहुणे आलेत. हॅलो, घरी पाहुणे आलेत. मी सांगते, अतिथी देवो भव म्हणायचं तर काय आहे? भांडू नका. 2 बायका म्हटलं की सर असंच होणार आहे. सर मी तुमचा खूप फॅन आहे, मोठा सर. तुमचा चित्रपट खूप 50-60 वेळा एक चित्रपट बघितलाय सर. अजून एक पिक्चर मी बघायलाच नाही मिळाला मला. कसं काय? ते बाहेरच बोर्ड लिहिलं होतं गर्दीत. गर्दीत मी गेलोच नाही, म्हणजे पाकिट घालायला काय मारतील गर्दीत जायला नको बाबा. अरे गर्दिश असा पिक्चर आहे. तुमची खूप मोठी फॅन आहे सर. मी जुही चावलाची पण खूप मोठी फॅन आहे सर. तुम्ही तिच्याबरोबर पिक्चर केला ना सर, तिच्याबरोबर डान्स केला ना. आज मला तुमची जुही चावला बनवा ना. हो का? तुम्ही जुही माझ्याबरोबर आवडतं आहे? हा सर. डान्स करून दाखव कसं करता जुही. आपण दोघं करूया सर. जरा जाओ, सॉन्ग द्या ना मग. पण आज खरोखर आपल्या थोकरटवाडीचं भाग्य म्हटलं पाहिजे की आज मोठे मोठे पाहुणे आपल्याकडे आलेले आहे. आणि खास मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या सगळ्यांच्या ताई पद्मजा फेनानी मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे.
म्हणजे त्यांची खासियत म्हणजे वरतून अत्यंत गंभीर असं दिसणाऱ्या पण आतून खूप कॉमेडी असलेल्या म्हणजे कॉमेडी आता मला लोक मारतील. नाही नाही, कॉमेडी म्हणजे एकदम हसत खेळत असणाऱ्या असं आणि म्हणा विनोदी स्वभावाच्या अशा सगळ्यांची मिळून मिसळून राहणाऱ्या आणि कायमस्वरूपी गमती करणाऱ्या अशा पद्धतीच्या या ठिकाणी आल्या. स्वतः आल्यात. आम्ही बघितलंय त्यांच्या नावाने ती सौंदर्य स्पर्धा पण चालते. फिन आणि मिस इंडिया बघितलंय स्वतः, खोटं नाही बोलणार आपण. फेमिना असतं काका ते. फेमिना मिस इंडिया. ताई मला विचारायचं की साखरेचा पाक एकदम स्वयंपाकाचं सोडून सगळं विचारा मला. तेच काय झालं ऍक्च्युली आमच्या दोघींमध्ये पैज लागली होती की ताईंना जेवण येतं का नाही. आता कन्फर्म त्यांनी सांगून टाकलं त्यांना स्वयंपाक येत नाही. मला जेवण येतं, जेवण करता येतं, खाता पण येतं, पण आवडत नाही करायला. त्याच्यातलाही व्यर्थ कट जातो. ताईंमध्ये सुद्धा एक अभिनेत्री दडलेली आहे. काय सांगता? हा म्हणजे आम्ही त्यांचं गाणंच ऐकलं आतापर्यंत. हा पण ती गोष्ट तुम्हाला माहिती नाही. माझी रिक्वेस्ट असणार आहे की त्याची एक झलक त्यांच्याकडून आज बघायची आहे की त्या खूप उत्तम नक्कल करू शकतात. मी असं ऐकलंय, कान धरून आधीच सांगतो, मला माहिती नाही, मी असं ऐकलं की लता दीदींची तुम्ही छान नक्कल करता आणि त्यांनाही तुम्ही दाखवलं असं मी ऐकलंय. दीदी ते माझं संगीतातलं आराध्य दैवत, त्यांना वंदन करून मी त्यांची आठवण करते. आज मला आठवतोय 21 मार्च 2001 माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर दिवस. वन ऑफ द ब्युटिफुल डेज. दीदींना साक्षात भारतरत्न घेताना पाहण्याचं भाग्य मला त्या दिवशी लाभलं आणि त्यानंतर थोड्या अवधीतच माझंही नाव पद्मश्रीसाठी पुकारण्यात आलं. तेव्हा मी दीदींपाशी गेले, त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांनी माझ्या पाठीवरनं अतिशय मायेनं हात फिरवला आणि म्हणाल्या, तुम्हाला पद्मश्री मिळाले याचे मला खूप आनंद होतोय, कारण बाळची शिष्याना आणि विश यू ऑल द बेस्ट. त्यानंतर त्यांचं पत्रही आलं स्पेशल. तुम्ही जे असे हातवारी दोन्ही हातवारी असे करून गाताना ते मला खूप आवडतं. आज म्हणजे एवढी मोठी मैफिल जमलेली आहे. तुम्हाला सांगतो आज खास आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का अजित कडकडे साहेब या ठिकाणी आलेले आहे. खास कोकणातले ते आहेत आणि त्यांचे कडकडे लाडू त्या ठिकाणी फार प्रसिद्ध आहेत. खडखडे लाडू असतात, हे कडकडे ते वेगळे. सकाळी सकाळी छान जी भक्तिगीतं लावतात ना आपल्या गावामध्ये, ती सगळी त्यांची असतात. त्यांची म्हणजे अरे आमच्या घरी तर प्रथाच आहे. आमच्या घरी असं नाही म्हणत का आपण खुद सकाळी उठायचं असलं तर आपण म्हणतो ना 5चा अलार्म लावा, तर असं नाही म्हणत, आम्ही म्हणतो 5चे कडकडे लावा. म्हणजे लोक उठतात. म्हणजे आमच्या सकाळपासून सर तुमचे गाणे विनेत फार ऐकतात. पण सर फार फार झालं सर, तुम्ही या ठिकाणी आला. खूप ताना घेतात म्हणून त्यांचं आडनाव कडकडे पडलं. मॅडम तुम्ही या आमच्या कार्यक्रमात. आज विशेष म्हणजे मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. तर मी यानंतर स्वागत करतो साधना सारगंपा यांचं या ठिकाणी आलेले आहेत. साधना सारेगम प नाही, साधना सरगम. नाही आपण म्हणतो ना साधना सारेगंपा साधना सारेगंपा साधना. ते वेगळं, ते टायटल सॉन्ग आहे. सारेगम प हा वेगळा शो आहे, त्याचं टायटल सॉन्ग आहे. अजून एक नाव दिलं तुम्ही, कमाल आहे. म्हणजे वेगळं नाव आहे का? सरगम आहे ते. सरगम आणि सारेगम. अरे का तुम्ही कन्फ्युज करताय? दोन्ही म्युझिकच्याच गोष्टी आहेत ना मॅडम. जर टाळ्या असतात झालं पाहिजे. प्रवीण आमरेला सर यांचं या ठिकाणी स्वागत. काय चुकलं का माझं? आंबरे प्रवीण आंबरे सर. तरी छोटी केली काय? आंबरे एवढंच आडणं. अच्छा आंबरे, आम्हाला काय माहित नाही का? सर असू द्या सर, विनोदाचा भाग म्हणून समजून घ्या. प्रवीण आमरे सर आलेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत म्हणजे डॅशिंग बॅट्समन म्हणून प्रसिद्ध होते. तुम्हाला सांगतो सर, तुम्ही म्हणजे आता जेवढे पावसानं खड्डे केलेले नाही आहेत ना, तेवढे त्यावेळेस तुम्ही पिच म्हणजे तो बॉलर तर असं वाटतं का हा आता बॅटच फेकून मारतो का असं आहे. प्रवीण सर आले त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. सर क्रिकेटर आणि आता ते मोठमोठ्या क्रिकेटर्सना ट्रेन करतात, कोचिंग देतात. कोच? हा कोच आहेत ते.
खरं सर तुम्ही कोच आहे कोचिंग सर माझ्या घरचा एक कोच आहे त्याचा जरा असा कपडा निघाला होता तर लेदरचा कोचचा अर्थ कळतो तुम्हाला कोच मोठ्या मोठ्या लोकांचे कोचिंग करतात ते गरीबाचा कोच फाटला त्याचं काय नाही मुळात पुन्हा कुणाला हे शिकवतात ऍक्च्युली रॉबिन उत्तप्पा वा हे बरं झालं नाश्त्याचा प्रश्न मिटला आणि नाव आहे ते प्लेयर आहेत ते सर ते फी काय राहते कोचिंगची खूप असते का नाही माझी पोरगी 10वीला आहे ते फक्त क्रिकेटचं कोचिंग करतात कोचिंग क्लासेस नाही 10वी 12वी वगैरे हा 21 अपेक्षित तसं नसतं तुम्हाला वाटत नाही ती इथून हाकलले पाहिजे म्हणून सगळे तुम्ही सोडून तुम्ही सगळे आता मी तुमची ओळख करून द्यायची होती म्हणून थांबा आता मी तुम्हाला एवढा मान सन्मान कधीच देत नाही ना ओळखीत एवढा टाइमपास केला यांनी बघा काय आरतीची तयारी करा मी पाहुण्यांची गप्पा मारतो ओके आरतीची तयारी करा लगेच आम्ही सगळे आरती करा तर जॅकी सर इकडे आलेले आहेत आणि आज गणपती बाप्पा आगमनाचं हे निमित्त आहे आम्हाला बरेच जण सांगत असतात की सरांच्या घरी गणपती बाप्पा असतात येत आहेत 19 वर्ष झालं 19-20 साल हो गया वा वा पण सर मुंबईत तुम्ही राहता आणि मुंबईचं एक खूप मोठं कनेक्शन आहे तुमचा जन्म मुंबईचा आहे काय सांगाल मुंबईबद्दल आणि तुमच्या मित्रांबद्दल मस्त आहेत मुंबई म्हणजे उत्तम काय लफड़े ना काय टेंशन नहीं कैजुअल इजी सब आराम मस्त है खाली हॉर्न बहुत बजाता है हॉर्न मार मार के कान का पर्दा हिला दिया बॉस मतलब उन लोगों को लगता है कि हॉर्न बजाने से गाड़ी चलता है ये खोपड़ी खराब है उन लोगों का दूसरा अभी गणपति बप्पा आ रहा है तो पानी को कैसा संभालने का वो सोचना चाहिए मतलब पूजा करो यार सब लोग पूजा करता है सबका दिल में उतना ही प्यार है मगर अपना दरिया से भी तो पूजा करो उससे भी तो प्यार करो इतने बड़े बड़े मंडल होते हैं मेरे को लगता है कुछ कुछ अभी सुधरने लगे कुछ कुछ के समझ में आने लगा है कि भाई स्वच्छ रखो ना अपना पानी मगर आहिस्ता आहिस्ता मंडल का ये आप लोग को करना चाहिए बड़ू आप लोग का बहुत लोग सुनता है आपका प्रोग्राम बहुत लोग देखता है त्यांना बोला तुमचा प्रोग्राममध्ये बोला काय करायचं कसं स्वच्छ ठेवायचं कसं ऑर्गॅनिक ठेवायचं मिट्टी बराबर यूज कर कलर बराबर यूज कर यार तब जाके बाप्पा खुश होगा खरंय वाह वाह तर हेच आवाहन आम्ही या मंचावर नेहमी करत असतो जेव्हा सण समारंभ येतात की सण साजरे करूयात पण पर्यावरणाचं रक्षण करून कारण पर्यावरण म्हणजेच देव आणि त्याचं संरक्षण नाही करायचं तर मग बाप्पा चिडतील आपल्यावरती तर यंदापासून आपण नक्कीच याची काळजी घेऊयात सर मी असं ऐकलं की सुरुवातीच्या काळात तुम्ही चाळीमध्ये राहायचा त्यानंतर इतकं मोठं नाव झालं तुमचं या चित्रपटसृष्टीमध्ये पण अजून सुद्धा त्या चाळीमध्ये तुमचं घर आहे आणि तिकडे येणं जाणं असतं शाम को कभी भी रात को 3 बत्ती वालकेश्वर जाता हूँ तो तिथे जाऊन बसतोय मी आणि खूप आनंद वाटतं तिथे बसायला हालांकि मेरा पूरा एरिया उधर है मगर मेरा काम सब इस तरफ है इसीलिए बांद्रा में आया वरना मेरा मुंबई साउथ मुंबई गिरगांव चौपाटी यानी वालकेश्वर तो मेरा हड्डी के अंदर है एरिया हो आणि के जास्त एक मैं हमेशा बोलते रहता हूँ कि कितना तो बड़ा हो गया नाम हो गया जब चाली में था तो चाली के अंदर आई वडील मी आणि भाऊ आणि आमचं एक होतं एक रूम के अंदर एक दूसरे के सामने हम लोग बैठ सोता था मैं खांसता था तो माँ उठता था क्या झाला माँ खांसती तो मैं उठता था आई बरोबर नहीं अब मैं बड़ा होने का बाद जो मैं बड़ा हो गया अभी पिक्चर आ गया पिक्चर का आया तो फ्लैट ले लिया फ्लैट के अंदर क्या दीवार आ गया तो आई और वडील और मेरा आई इधर बाबा उधर मैं इधर तो सबका रूम एक अलग अलग हो गया रात को आई को हार्ट अटैक आया मेरे को मालूम नहीं अगर मैं चाली में रहता तो मेरे को आवाज़ आता तो मैं उठा के लेके जाता हॉस्पिटल तो वो बहुत बड़ा शाना बन गया बहुत बड़ा हीरो बन गया बहुत बड़ा फ्लैट ले लिया मगर आई को घाल दिया आई ने वहाँ बेचारा रात को मर गया मेरे को रात भर मालूम ही नहीं मैं सोते रहा और उसको हार्ट अटैक हुआ होगा अगर मैं बाजू में होता तो हॉस्पिटल ले जाता तो क्या आया क्या गया ते माहीत नाही तो कोण मोठा आणि कोण लहान काय माहीत नाही पडतं रे खरंय पण हेच कनेक्शन आहे जे त्यांनी आतापर्यंत ठेवलेलं आहे अजित सरांकडे आता मी येणार आहे अजित कडकडे सर बाप्पांचं आगमन झालंय बाप्पांचं आणि तुमचं नातं आहे त्याबद्दल काय सांगाल मी मूळ गोव्याचं आणि गोव्याला आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो अच्छा आणि मला असं वाटतं गणपती बाप्पा म्हणजेच आनंद हो कारण बाप्पा आल्यावर कुठेच आपल्याला दुःख किंवा उदासीनता दिसतच नाही सगळीकडे जल्लोष चाललेला असतो
पण मला असं वाटतं की हा शक्ती आणि बुद्धीचा दाता जो गणपती बाप्पा आहे तो फक्त तेवढ्या पुरताच नाही. तो जे कार्य असतं मंगल कार्य त्याच्या प्रारंभी आपण त्याला नमन करतो आणि तो विघ्नहर्ता पण आहे. आमच्या गावची पंचायत आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला इथे बोलवलेले. तर मी आता आमंत्रित करतो आमच्या पंचायतीचे पंच श्रीमान भारत गणेशपुरे यांना. ऐ कोणाला आणलंय साज? जग्गू दादा. वा, एवढे मोठे जग्गू दादा या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. आणि हा एकदम भिडू टाईपचा व्यक्तिमत्व. हा बरोबर आहे, सतत सांगतो कोणाला भिडू 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 भिडू. मला वाटतं तुमच्या रस्ते आली का ते हे कार्टून सिरियल स्कूबिडू? ते वेगळं ते वेगळं, हे त्यांची स्टाईल आहे, सरांची युनिक स्टाईल आहे. भिडू स्टाईल आहे. मी म्हणतो ते स्को भिडू 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 स्को भिडू 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 असं पण फार बरं वाटलं तुम्ही इकडे आलात. तर मला एक इन्फॉर्मेशन मिळाली तुमच्याबद्दल का तुमच्या घरी सगळे व्हेजिटेरियन आहे म्हणे. असं काय नाही, मी व्हेजिटेरियन आहे. एकटा जीव सदाशिव. अच्छा, म्हणजे बाकी नाही. पण बघा, पण एवढा मोठा व्हेजिटेरियन माणूस असून पोराचं नाव टायगर ठेवलंय. बरोबर आहे. म्हणजे कोणी घरी गेलं तर काय वाटत टायगर पालकाची भाजी खवरायला. पंचायत पुढे चालू करण्यासाठी मी यांचे परममित्र यांना बोलवतोय अनिल कापूर यांना. अनिल कापूर. अरे सरपंच आहे ना मी. बोले तो एकदम झकास. अरे वाह. क्या वीडियो पहचाना क्या मेरे को? बड़े भैया मैं तुम्हारा छोटा भाई, पहचाना क्या? बड़े भैया अभी तुम्हारे से मैं बदला लेगा. मतलब बोले तो मैं चोर हमेशा, तुम पुलिस मैं चोर, लेकिन आज मैं चोर तुम पुलिस. लक्षात नाही राहिलं. तू वेगवेगळी स्टाईल वापरून राहिला पण बोलून राहिला सेमच. तिन्ही ठिकाणी तू चोर होता. तू मिमिक्री करून राहिला. व्यवस्थित बोल. थोडस त्याचं पेमेंट कमी आहे म्हणून असं वाटतं. आपल्या घरचे लोक आहेत रे सगळे. पण सर तुमच्यासाठी खास तुमच्या साईडनं मी तुमची बाजू लढवण्यासाठी तुमच्या आणखी एका मित्राला बोलवतो. जोरदार टाळ्याने स्वागत करूया संजू बाबा यांचे. बंद कर, चल बहुत हो गया रे. क्या मामू कैसा है? ठीक है ना? अपन है तेरे साथ, डरने का नहीं, समझा ना? देख खलनायक में कैसा था, तू नायक था, मैं खलनायक था. तू नायक, मैं खलनायक. नायक नहीं खलनायक हूँ मैं, ऐसा था. लेकिन आज अलग है. ये देख, आज मैं खलनायक है, तू नायक है. नहीं तुम्ही एक मिनिट, तुम्ही एकत्र पाठांतराला बसले होते का रे? काय हुकलाय त्यांचा अंदाज सगळ्यांचा. व्यवस्थित कोण आहेस तू? आज मैं नायक है, ये खलनायक है.
ये बरोबर आहे ना बरोबर बस पोहोचू द्या. बरोबर ओके चला हा आता कोणाची पेशी आहे रे ए पोरा ए मिठ्ठू कोणाची पेशी आहे आता बोले तो अभी मैं बोलेगा बोल ना मग हा कि तुमको प्रूव करना पड़ेगा कि तुम ओरिजिनल भिड़ू है। अरे ते ओरिजिनलच आहे भाई भाई मेरी बात सुनो, वो ओरिजिनल नहीं है, ओरिजिनल जैकी भाई जग्गू दादा थुकरट वाड़ी में। कैसा का है? मैं बुलाता है जग्गू दादा आ जाओ। क्या स्टाइल है दादा, बहुत भारी। कैसा बिडू? हाँ मैं मस्त है एकदम। जग्गू दादा तुम्ही आहे मग त्यांना बेटा ओरिजिनल कोण आम्हाला कळत नाही आता इतकं कन्फ्युज झालं ना. एक मिनिट कन्फ्युज झालंय आम्हाला काय चालू आहे म्हणजे जग्गू दादा कोण तुम्ही हे काय हे आहे का काय काय चालू काय इकडे अभी ये प्रूव करने के लिए इनको एक डायलॉग बोलना पड़ेगा। सर ये ओरिजिनल है सर, ये ओरिजिनल बोल देंगे, लेकिन आपका क्या होएगा सर? आप एक डायलॉग बोल सकते हैं क्या? 10 से दिल, 10 से दोस्त, 10 से दुनिया, 10 से दोज़ख, 10 से दौलत, 10 से दस्तूर, 10 से इतना दूर भी मत जाओ। क्या बात है जो दादा अभी देखेंगे। बहुत अच्छा ट्राई किया सर ने, बहुत अच्छा ट्राई किया। अभी ओरिजिनल सुनो सुनाओ अभी तुम सुनाओ आपका सुनाओ बिडू हाँ स से ससा, क से दुस्तो, क से कसा, ग से गडुळाचं पाणी, क से कल्टी। बरं ते ऐका ते बासरी आहे ती हा नुसतीच आणली आहे का वाजवता पण येते? सरांनी वाजवली आहे वाजवतो ना वाजवतो। हा मग ते चष्मा काढून वाजवा। अभी वो पहचाना जाएगा भाई। अरे वाह जसं काय आम्ही ओळखलेलंच नाही आल्यापासून। हा वाह वाह क्या बात है। सर बांसुरी था, ये बजा दिया तुतारी। आता कोण आहे जरा विचारा, आणखीन काय करू शकतात? हा नीट नीट वाजवा बासरी बासरी बाजू चांगली बाजू रे वाजवा। हा बासरी नाही का त्याच्यात? बासरी नाही का असं विचारतो होतो तुला। काय तू चालू आहे तुझा ऐ अजून तुमच्याकडे काही आहे का प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही ओरिजिनल आहे म्हणून? भिडू माझ्याकडे उर्मिला आहे। क्या बात कर मगर मुझे लगता है कमल वहां पर बैठा हुआ है। कहाँ? वो सामने उत्तरी लखन नहीं, उत्तरी मिली। ये लखन है भिड़ू, ये लखन है, उधर बैठा हुआ है राम। उत्तरी सर, वो आमिर कमल खान उधर है। सर, ओ उत्तरी सर, उत्तरी मिली। मिली, अच्छा हो तू मिली मेरे को। चलो आगे कारवाई शुरू करो। पहिला आरोप असा आहे तुमच्यावर का सगळेजण आहे का फार महत्वाचा आरोप आहे यांच्यावर हा तर तुम्ही मोहन कोणाला म्हणता? मोहन मोहन तुमच्या तोंडून मोहन हा शब्द बराच ऐकला, तुम्ही मोहन कोणाला म्हणता? मोहन मोहन बोलता नहीं, मगर मोहन का मतलब हम लोग बोलते हैं कोई अगर आते हैं, लेडीज आती हैं तो हम लोग बोलते हैं मोहन आया है, और कोई लड़का आता है तो बोले सोहन आया है। अच्छा कोड लैंग्वेज सर सर लेकिन आप ये कोड लैंग्वेज अभी का नहीं, बहुत पुराना है, मगर ये तेरे को किसने बोला शाने ने? लेकिन हमारा मगर ये कोड वर्ड था, मतलब इसका मतलब नहीं कि मोहन
लेडीज लोग माफ करना मगर ये कोई पुराना 3 बत्ती की बात है। अरे बाबा मोहन आया, देख मोहन आया, सोन आया, मारा डब्बू इसको बोलते पैसेला। तो ये सब वर्ड्स थे पुराने। सर बोला। सरपंच या नात्याने तुमच्यावर दुसरा आरोप आहे, म्हणजे असं आहे की आमच्याकडे सर माहिती खूप जबरदस्त असते। तर तुमच्या मिसेस ज्या आहेत, आमच्या वहिनी काकी म्हणा किंवा त्या परदेशातल्या आहेत असं आम्हाला कळलं। परदेशातले त्यांचं कुठलं म्हणजे हे परदेशात त्यांचं त्याची आई बेल्जियन आहेत आणि बाबा इंडियन आहे। अच्छा। रॉयल इंडियन एअरफोर्स करून फायटर पायलट होतं। अच्छा अच्छा अच्छा। रंजन दत्त, AVM रंजन दत्त, एयर वाइस मार्शल रंजन दत्त, उसकी बच्ची जो तेरी काकी ते बेल्जियमची आहेत म्हणजे समजा। बेल्जियमची आई, बाबा इंडिया मिक्स आहेत। बाबा इंडिया हो। नाही त्यांच्याबद्दल म्हणजे असं काय आरोप आहे ते सांग ना। आरोप असा आहे का म्हणजे तुम्ही म्हणे त्यांना काही असे पदार्थ बनवायला सांगता जे त्यांना जमत नाही। खाना बनाने के लिए बोलते उनको जमता नहीं है। सरांना क्या तुम्हाला भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी आणि बेसन आणि ठेचा असा आवडतो असं आम्हाला कळलंय। आणि नाचणीचं जास्त आवडतं, तिला येत नाही आणि त्याला आवडतं पण नाही। पण त्याला मी वरण भात तूप देत आहेत आणि ते आवडतं आणि मी पण आवडतं ते। पण काय सरांची गंमत म्हणजे असं आहे की सर त्यांना सांगतात त्यांना जमत नाही, ते म्हणतात की आज भाकरी और ठेचा बना के रखना। पर ठेचा म्हणजे काय त्या बाईला काय समजो बाबा, है ना? लेकिन सर आप सर इतने अच्छे हो, मराठमोड़े पदार्थ आपको बहुत अच्छे लगते हैं, तो सर खास आपके लिए मैंने एक हमारे वराडी में उसको सर सिदोरी बोलते हैं सर, सिदोरी बोले तो ये आपके लिए खास बना के लाया सर। मतलब आप ये बाजरे का भाकर है सर और ये ठेचा तुम खाओ सर, जबरदस्त कांदा बिंदा सब लाया। और थोड़ा ठेचा है सर कितने खाली सर आराम से। और सर ये टेस्ट करो सर, ये टेस्ट करो थोड़ा सा इसमें आया। त्यांच्या बायकोने बनवलं सर, खतरनाक। यांच्या माझ्या बायकोने खास बनवून आणलं सर तुमच्यासाठी खास। बात करो, मैं खाता हूँ ना, बात करो। मैं ना असली बढ़ेला ना उधर। वाह सर, क्या बात है सर, खूप बरं वाटलं सर मला हे खाऊन। आमची बायको तर जाम बेड़ा इतना अच्छा बनाया, बेड़ू इतना अच्छा बनाया, जो भी बनायला है मस्त बनायला। त्यांच्या बायकोने बनवलं। आई शपथ मस्त आहे, मस्त म्हणजे मस्त। बस सर एक बार बोलो सर, अर्चनाची भाकरी उत्तम भाकरी। अर्चनाची भाकरी उत्तम भाकरी, पण ह्याचा मी बोलू शकतो नाही जे फोनवर आहेत। शाबास सर, शाबास। अर्चना काय बायकोचं नाव आहे? नाही नाही, माझ्या हॉटेलचं नाव आहे सर, त्याची ऍडव्हर्टाईज करून घेतली। होटल या तो नहीं खाएगा। ये ओरिजिनल है। मैं लेके जाऊंगा इसको, मैं ये पैक करके दूंगा। आपके लिए बना है सर, खास तुमच्यासाठी आणलंय। अर्चना थँक यू सो मच, सुपर आहे आई शपथ, सुपर्ब आहेत। आणि मला माहित नाही होतं तुला हॉटेल बोलतात।